नमस्कार. त्या दिवशी अशी कोणती घटना घडली ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून आसवांचा बांध फुटला. वार होता सोमवार, तारीख 14 जुलै 1941 आणि त्याच दिवशी बाबासाहेबांना मुंबईहून दिल्लीला संध्याकाळच्या ट्रेनने जायचे होते. म्हणून लागणाऱ्या साहित्याची ते जमवाजमव करीत होते. इतक्यात त्यांचा एक सहकारी महानंद स्वामी धावत आला आणि त्याने बाबासाहेबांना एक निरोप दिला की गाडगे बाबा खूप आजारी आहेत आणि ते दवाखान्यामध्ये भरती आहेत. जसंही बाबासाहेबांना हा निरोप मिळतो ते सर्व कामे एका बाजूला ठेवतात, महानंद स्वामीला बरोबर घेतात, बाजारातून 2 घोंगड्या विकत घेऊन ते गाडगे बाबांना भेटण्यासाठी दवाखान्यात जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे दवाखान्यात गाडगे बाबांना भेटायला गेले, जसेही गाडगे बाबांनी डॉक्टर बाबासाहेबांना बघितलं तेव्हा गाडगे बाबा म्हणतात, डॉक्टर तुम्ही कशाला आलेत? तुमचा 1 मिनिट सुद्धा महत्वाचा आहे. मी फकीर, तुमचा किती मोठा अधिकार. बाबासाहेबांनी आणलेल्या 2 घोंगड्या गाडगे बाबांसमोर धरल्या आणि गाडगे बाबांनी त्या स्वीकारल्या. असं का सांगतो? कारण गाडगे बाबांनी त्यांच्या आयुष्यात कधीच कुणाकडून कोणतीही प्रकारची वस्तू स्वीकारलेली नव्हती. तेव्हा बाबासाहेब गाडगे बाबांकडे बघतात आणि म्हणतात, बाबा मला मिळालेली जी खुर्ची आहे ती 2 दिवसाची आहे. खुर्ची गेल्यावर मला कोणी ओळखणार? तुमचा किती मोठा अधिकार. एवढं बोलल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून आसवांचा बांध आणि बाबासाहेब तिथं रडू लागले. म्हणजे हा जो प्रसंग होता, हा प्रसंग इतका भावनिक आणि ऐतिहासिक आहे. तो प्रसंग आज सुद्धा हृदयाला स्पर्श करून जातो. बाबासाहेब आणि गाडगे बाबा या दोघांचं कार्य इतकं प्रचंड होतं, तर इतिहास सुद्धा या कार्यापुढे का पडलेला आहे. आणि गाडगे बाबांच्या त्या कार्यामुळे बाबासाहेब गाडगे बाबांना बाबा ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना बाबा म्हणून आवाज. गाडगे बाबा म्हणतात, तुमचा किती मोठा अधिकार. ते असं का म्हणतात? कारण बाबासाहेब त्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक कामामध्ये एवढे गुंतलेले होते, त्यांचा 1 मिनिट सुद्धा महत्वाचा होता. म्हणून गाडगे बाबा म्हणतात की डॉक्टर तुम्ही तर कशाला आला? तुमचा 1 मिनिट सुद्धा महत्वाचा आहे. कारण गाडगे बाबांना जाणीव होती, डॉक्टर कधी शांत बसत नाहीत. महार, मांग, वेठिया आणि इतर जातींवर ब्रिटिशांनी अतिरिक्त टॅक्स लावलेला होता आणि त्या टॅक्सच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै 1941 रोजी सर रॉजर लंबली यांना एक निवेदन सादर केलं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं, तुम्ही आमच्या लोकांवरती अतिरिक्त टॅक्स लावलेला आहे, तर तो टॅक्स अन्यायकारक आहे आणि त्यासाठी हा टॅक्स तुम्ही बंद करावा. निवेदन सादर केल्यानंतर सर रॉजर लंबली यांनी जुडी टॅक्स जो अतिरिक्त टॅक्स होता